नमस्कार शेतकरी मित्रांनो. प्रथम तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मॅसेज येत आहेत, फोन येत आहेत किंवा हळद सड आहे, सध्या कंद सड आहे मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याची काय उपाययोजना केल्या पाहिजे, कोणतं औषध वापरलं पाहिजे, यासाठी फोन येत आहेत, मॅसेज येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या यावेळेस हळदीचं मार्केट म्हणजे बाजारभाव खूप आहे आणि आपण व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे खता औषधाचं. कारण आपल्या हळदीवर आपलं लक्ष असलं पाहिजे. एकदा जर सड आपल्या हळदीमध्ये आली तर कंट्रोल व्हायला खूप वेळ लागते आणि बरेच शेतकरी गॅस पॉयझन आपल्या हळदीमध्ये सोडत आहेत, म्हणजे अळीसाठी लवकर कंट्रोल व्हावं. असे औषध सोडले की आपल्या त्या मुळ्या डॅमेज करण्याचं काम गॅस पॉयझन करायले. मग एकदा मुळ्या जर कमकुवत झाल्या तर आपल्या हळदीची वाढही कमी होईल, म्हणजे पिवळेपणा आपल्या हळदीमध्ये जाणवायला लागेल. तर आपल्याला सडीसाठी वापरावं लागणार आहे. बरेच शेतकऱ्यांच्या पिकामध्ये सड झाली आहे, प्लॉटवर तर नाही. तर यासाठी आपण वापरलं होतं, लिसेंटा वापरलं होतं. बायर कंपनीचं लिसेंटा घेतलं होतं. त्याच्यामध्ये इमिडॅक्लोप्रिड आहे 40%. त्याचबरोबर फिप्रोनिल म्हणून एक घटक आहे 40%, ते पण WG फॉर्ममध्ये आहे, ग्रॅन्युअलमध्ये. तर याच्यात 2 घटक आहेत, कॉन्टॅक्ट फंगिसाईड आणि सिस्टमॅटिक फंगिसाईड. डायरेक्ट हे 2 घटक आहे जे की मुळामध्ये जाऊन डायरेक्ट किड्यांवर अटॅक करणारे असे आहेत. तर याचबरोबर आपल्याला हे जर आपण लिसेंटा सोडलं तर आपल्याला 90% आपल्याला याचा रिझल्ट मिळणार आहे आपल्या हळद पिकामध्ये. आणि बरेच शेतकरी काय करतात, सड लागल्याच्या नंतरच पूर्ण पाहतात. आपण आपल्या शेतातला कंद शेतामध्ये गेल्यानंतर उपटून पाहायला पाहिजे, आपल्या शेतामध्ये सड आहे की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. बुरशी मुळावर आहे का, मुळ्या कुजल्या का, दरवेळेस आपण एखादं कंद उपटून पाहायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आपला बुरशीसाठी घ्यायचं आहे रेडोमिल गोल्ड. सिजेंटा कंपनीचं आहे. ते एक बुरशीनाशक नंबर 1 आहे. मेटालॅक्झिल आहे याच्यामध्ये 3-4%. आणि त्याचबरोबर मॅनकोजेबचं घटक पण आहे. असं दोन्हीचे एकत्रित मिश्रण करून पंपाद्वारे, जमीन त्यासाठी आपली पूर्ण ओली असायला पाहिजे. ठिबक न देण्याऐवजी आपण पंपाद्वारे दिलेलं चांगलं राहील, जेणेकरून आपल्या पूर्ण मुळापर्यंत पोहोचण्याचं काम होईल. ठिबकद्वारे पाणी पाईप कुठं फुटका असतो, काय असतो, व्यवस्थित त्याची ड्रेंचिंग होत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या पंपाद्वारे ड्रेंचिंग केली पाहिजे दोन्ही हळदीच्या आतमध्ये, किंवा एक साईड एक हळदीवर किंवा ह्या साईड किंवा पलीकडल्या साईड, दोन्ही साईड अशी करायची आहे. तर दोन्हीचं मिश्रण करायचं एकत्रित. त्यानंतर आपल्या हळद पिकामध्ये याची ड्रेंचिंग घ्यायची. याचा रिझल्ट चांगला मिळेल आपल्याला, कारण आपण आपल्या हळदीमध्ये घेतलेला आहे. तर असेच आपल्या चॅनलमार्फत आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी व अशीच अधिक माहिती आपल्या हळद रोग नियंत्रण करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशीच माहिती ही आपल्या हळद उत्पादक शेतकरी हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या हळदीची माहिती होईल किंवा आपल्या रोगावर काय नियंत्रण मिळवायचे, कशाप्रकारे मिळवायचे, याबद्दल सविस्तर माहिती दिल्या जाईल. नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.